तर मंडळी, आपल्या ह्या दुधपापेश्वर मंदिराची थोडीफार कथा आहे. ते आपला आता ही मंदिराची आपली पुजारी आहे. तुमचं नाव कसं? आपला लिंगायत. तर आपले लिंगायत पुजारी ते आता आपल्या मंदिराची छोटीफार कथा सांगणार आहेत. हे इथे स्वयंभू मंदिर आहे दुधपापेश्वराचं. पिंडी बघितल्या तर कशी तिरकी आहे, ते गोल नाही. बाकीच्या पिंडी अशा गोल आहे. त्याची कथा अशी आहे की इथे पूर्वी असे जंगल होतं आणि ब्राह्मणाची गाय ती व्यायली, ती दररोज येऊन इथे पानं सोडायची. असे 2-3 दिवस त्यांनी आपले बघितले की कोण वासू पियत असेल, पण त्यांना नंतर असा संशय आला की कोणतरी चोरतोय मुद्दा. मग त्या दोघांनी गुराखी आणि ब्राह्मणाने एक दिवस काय केलं, गायच्या पारच ठेवलं की बघूया कोण चोरते काय बघण्यासाठी. ती गाय आपली नेहमीप्रमाणे आली नाही, ती जाळीच गेली आतमध्ये. तर त्यांना वाटलं कोणतरी हाय आतमध्ये, आता हाय. ते बघितल्या आणि पिंडीवर पानं सोडत. त्या रागाच्या भरात त्या ब्राह्मणाने ते फरशी मारलं त्या पिंडीवर. फरशी मारल्यानंतर त्याच्यातून रक्त आलं आणि याच्या वरचा भाग उडाला, तो मलकापूरला जाऊन पडलेला. त्यानंतर त्याला पश्चाताप केला की आपण मोठ्या पिंडीवर प्रहार केला, तेव्हा पाप केला म्हणून. मग त्याने काय केलं, शंकराची आपल्या भक्ती करून प्रसन्न करून घेतलं आणि तिने हे पाप केलं. ते माझं पाप आहे ते नष्ट करा, किंवा पाप आहे ते काय करू. भगवंत म्हणाले की माझ्या पृथ्वीवर एक स्थान निर्माण झालं, तुझं ते काय पाप केलं नाही, तुझं पाप नष्ट करतो. देवाचं नाव दुधपापेश्वर आणि गावाचं नाव डोबळेश्वर आहे. आणि इथे 3 टाइम पूजा होते, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. त्रिकाळ पूजा म्हणतात. दुपारी नैवेद्य असतो आणि रात्री महापूजा असते. ते सर्व मुकुटा लावून पार्वती पुढे देऊन सारीपाठ मांडला जातो. शंकर पार्वती सारीपाठ खेळतात ना, तो सारीपाठ मांडला जातो रात्री. ते नैवेद्य होतो, आरती, आणि मग देऊळ बंद होते. महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो 7 दिवस. महाशिवरात्रीला जत्रा असते. तसे सुरुवातीपासून सगळे म्हणजे गुढीपाडव्यापासून, आपला मराठी महिना म्हटला की गुढीपाडवा, गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. गुढीपाडव्याला पण इथे गुढी उभी केली जाते. त्याच्यानंतर पूजा बांधली जाते. मग प्रदर्शन असते, पालखी, आरती, म्हणजे असं गुढीपाडव्यापासूनच चालू होतं. रामनवमी होते, हनुमान जयंती होते, परत दिवाळी होते, पौर्णिमेपासून तुळशीचे लग्न, म्हणजे जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सगळे या मंदिरात होतात. फक्त ते काय प्रमाण कमी जास्त म्हणजे आता महाशिवरात्र मोठा उत्सव असतो. परत श्रावण थोडासा हे असतो, श्रावणात पण गर्दी असते असं. पण बाकीचे कार्यक्रम कसे इथले स्थानिक लोक करतात, असे ते कार्यक्रम